दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी पात्रातून वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात यश आलंय। वडकबाळ इथल्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली। दरम्यान तरुणी वाहून जात असल्याचं लक्षात येताच ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी तरुणीचे प्राण वाचवले। सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालंय। पावसानं उघडीप दिल्यानं पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवड्याभरात नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात पूरस्थितीमुळे मोठं नुकसान झाल्यानं आमदार अभिजित पाटलांनी पाहणी करत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले। नांदेड जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं। जिल्ह्यातील तब्बल 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून शासनानं हेक्टरी केवळ 8,500ची मदत जाहीर केली। मात्र पेरडीचा हेक्टरी खर्च किमान 20,000 येत असल्यानं मिळणारी मदत तुटपुंजी असल्यानं बळीराजा हवालदिल झाला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडू पिकांचं उत्पादन घेतलेलं आहे। मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं अतोनात नुकसान झालं। मात्र अद्यापही सरकारकडून मदत जाहीर झालेली नाही किंवा पंचनामेही झालेले नाहीत। त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित नवलेंनी केली। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय। शिरवळ बादोला गावाजवळील रस्ता देखील वाहून गेला। गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव परिसरात पावसानं हाहाकार माजवला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जवळपास 200 एकर शेतात पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झाला। टोमॅटोच्या शेतात सर्वत्र चिखल झाल्यानं टोमॅटो पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। वाशिम जिल्ह्यातील 6ही तालुक्यात मुसळधार पावसानं सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांचं मोठं नुकसान झालं। तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देऊन दिवाळी गोड करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांचा कल वाढला। त्यामुळे सोन्याच्या दरातही विक्रमी वाढ होते। सोन्याचा प्रतितोळा भाव 1,14,300 रुपयांवर पोहोचला। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर तसंच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आणि या मार्गात खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत। यावेळी याचा निषेध करण्यासाठी प्रशासनाला जाग येण्याकरता बॅनरबाजी करण्यात आली। परभणी जिल्ह्यातील कौसडी इथल्या ग्रामपंचायत सरपंच पदावरनं उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या खटल्याचा निर्णय आला। न्यायालयाने शेख मोबिन अब्दुल करीम यांची निवड योग्य असल्याचा निकाल दिला। समर्थकांनी गावात मोठा जल्लोष करत मिरवणूक काढली। बदलापूर शहरातील वडवली, राहटोली, बारवी धरण याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। बदलापूर, अंबरनाथ पालिका आणि MIDC प्रशासन या तिन्ही प्रशासनाच्या हद्दीच्या वादामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे खड्डे कोण भरणार या वादात रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही। परिणामी पावसाळ्याचे 4 महिने अशा खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। चिपळूण तालुक्यातील शिक्षण विभाग सध्या रामभरोसे आहे। पंचायत समिती चिपळूणमध्ये शिक्षण अधिकाऱ्याचं पद मागील कित्येक वर्षांपासून रिक्तंय। जे कोणी प्रभारी म्हणून येतात त्यांची लगेच बदली होते आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागाचा कारभार कोलमडल्यासारखा झाला। शिर्डी साईबाबांचं 15 ऑक्टोबर 1918 साली महानिर्वाण झालं होतं आणि त्यामुळे 15 ऑक्टोबर या दिवसाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये व्हावी यासाठी दिल्लीतील सिद्धपीठ संस्थेच्या वतीनं शिर्डीत महामंथन पार पडलंय। बंजारा समाजाला ST आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी मागील 6 दिवसांपासून उपोषण केलं होतं। अखेर भाजप आमदार संजय केनेकर यांनी मध्यस्थी करत काही मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरात 105 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाचं अखेर उपोषण सुटलंय। आमदार संजय केनेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांद्याच्या दरातील घसरणीचा मुद्दा चांगलाच तापलाय। येवल्या पाठोपाठ आता मालेगावातही कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। डोक्याला काळ्या फिती बांधून रस्त्यावर कांदा फेकत मालेगाव सुरत महामार्ग रोखत आंदोलन करण्यात आलं। कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र नुकसानीची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांना अनोखा निषेध केला। पिकावर रोटाव्हेटर फिरवण्यासाठी चक्क कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रक छापत कृषी विभागावर संताप व्यक्त करण्यात आला। नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील आमलाड इथल्या आदिवासी समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं। हैदराबाद गॅझेट लागू होणार असल्यानं बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करू नये अशी मागणी करण्यात आली।
भिवंडीत युवक काँग्रेसच्या वतीनं वोट चोर गद्दी छोड या बॅनरखाली पालिकेच्या मुख्य गेटसमोर स्वाक्षरी मोहीम राबवून जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी वोट चोर गद्दी छोड, नोकरी चोर गद्दी छोड अशा घोषणा देण्यात आल्या। हिंगोलीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरातांना धमकीचं पत्र देण्यात आलंय आणि दरम्यान पत्राची योग्य ती दखल घेऊन सचिन खरातांना संरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली। स्वामी समर्थ केंद्राजवळील वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या लोकांनी ही मारहाण केली। जखमी पत्रकारावर त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पत्रकार मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। पत्रकारांचं काम करतात, कोणीही कायदा हातात घेता कामा नये। मात्र मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो, पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या दोषींवर योग्य ती कारवाई होईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याविरोधात राज्य मराठी पत्रकार संघ आक्रमक झालाय। गावगुंडांवर कठोर कारवाई करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मराठी पत्रकार संघाने दिला। सोलापुरातील एका सराईत गुन्हेगाराने तडीपारीच्या नोटीसला कोर्टात आव्हान दिलं होतं। कोर्टाने गुन्हेगाराला 1 लाखाचा दंड ठोठावलाय। इब्राहिम खाजासाब कुरेशी असं सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। मोखाड्यातील एका शिक्षकाला कोर्टाने 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। 53 दिवस गैरहजर राहून हजेरी लावल्यानं रयत शिक्षण संस्थेची फसवणूक केल्यानं ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। खासदार सुनील तटकरे यांचा उद्या कर्जतमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला महत्त्व प्राप्त झालं असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। पालकमंत्री असलो नसलो तरी आम्ही काम करत राहणार, इच्छाशक्ती प्रबळ आहे। नवरात्र झाल्यानंतर त्याच्यावर मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावलेंनी पुन्हा पालकमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली। आता आपण मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे चाललो आहे। बँकेचे सेव्हिंग अकाउंटही आपल्याला केवायसी करावे लागतात आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी केवायसी बंधनकारक करणं यात काही गैर नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री जेव्हा सांगतात तेव्हा सर्वांनी ऐकलंच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकरांना समज दिली, त्यामुळे आता गोपीचंद पडळकर भान ठेवून बोलतील असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला। जामखेड नगर परिषदेच्या भोंगळे कारभारावरून रोहित पवारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खडसावलंय। नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं। तातडीनं नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश त्यांनी दिले। संजय राऊत वारंवार आनंद दिघेंचा अपमान करत असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदमांनी केलेलं आहे। दरम्यान त्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला। खासदार संजय राऊत यांना घरात घुसून मारण्याची धमकी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली, त्यामुळे आता संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या मैत्री निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। खासदार संजय राऊतांना धमकी देणाऱ्या शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात। महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। दादाताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लगावले। दादाताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलाय। झाले गेले गंगेला मिळून द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असंही पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं। भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी उद्या जनता दरबाराचं आयोजन केलं। यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित मार्गदर्शन आणि समस्यांचं निराकरण करण्यात येणार आहे। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पडगम वाजवण्यास सुरुवात झाली। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली। यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वच्छता साहित्याचं वाटपही केलं। मंत्री अतुल सावेंच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। संभाजीनगरच्या पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवर ही दगडफेक करण्यात आली। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका तरुणानं ही दगडफेक केली। पोलिसांनी दगडफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले। दरम्यान सावे कारमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। पोलीस महानिरीक्षकांना गोट्या गीते हा समाजसेवक आणि सज्जन वाटतो का? त्याला एवढ्या सहजासहजी मकोकामधून का वगळलं असा संतप्त सवाल विजयसिंह बांगर यांनी विचारत संताप व्यक्त केला आहे। तर उद्या गोट्या गीतेचा समाजसेवक म्हणून पोलिसांनी सत्कार नाही केला तर नवलच असा टोलाही त्यांनी लगावला। छत्रपती संभाजीनगरच्या कडेठाण इथल्या श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला आहे। भव्य रंगरंगोटीने मंदिर उजळून निघालेलं आहे। 9 दिवस वेगवेगळ्या रूपांचं दर्शन यावेळी होणार आहे। शिर्डीच्या
शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीचं मधुर भांडारकर यांनी दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी पूजा केली। दरम्यान मंदिर संस्थांकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला। गोंदियाच्या सूर्याटोला इथल्या 25 तरुण डोंगरगडच्या दर्शनासाठी पायी निघालेत। सूर्याटोला ते डोंगरगड पायदळी यात्रा करून पहिल्या दिवशी मातेचं दर्शन ते करणार आहेत।